नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की काजलची तब्येत बरी नाही, त्यामुळं काजलच्या कॅफेमध्ये जाऊन काम करण्याचा निर्णय कलाने घेतलेला आहे. कारण आज जर काजलने काम केलं नाही तर तिचं पेमेंट मिळणार नाही. जे टार्गेट आहे ते पूर्ण झालं नाही तर आम्ही पेमेंट देत नाही, पेमेंट हे नेक्स्ट वीकला जातं, असं आता कलाला कळलेलं असतं. त्यामुळं कलाने निर्णय घेतलेला असतो की त्या कॅफेमध्ये डिलिव्हरी बॉयचं काम आपण केलं तर काय हरकत आहे, असा विचार करून कला त्या कॅफेमध्ये जायचा निर्णय घेते. आणि कला त्या कॅफेमध्ये काम करण्यासाठी गेलेलीही असते. तिनं तिचं काम पूर्ण करत असते, पण तिच्यापुढे आता एक मोठं संकट आलेलं असतं. ते म्हणजे ऑर्डर घेण्यासाठी कला जाते तेव्हा कलाला माहीत नसतं की तिथं अद्वैत आलेला आहे. कला ऑर्डर विचारते. ऑर्डर येते की एक ब्लॅक कॉफी आणि एक चिकन सँडविच. आणि जेव्हा कला ऑर्डर घेते आणि येस सर असं म्हणते आणि ती जायला लागते तेव्हा अद्वैत मागं वळून पाहतो आणि अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत म्हणतो ही तर खरी आहे. आणि कलालाही तेव्हाच कळतं की अद्वैत कॅफेमध्ये आलेला आहे. कला तिथून धावतच पळ काढते आणि त्याचबरोबर अद्वैत तिच्या मागे खरे म्हणत असा जात असतो. तेव्हा कला तिथे ठेचकळते. कला तिथे थांबते आणि पुन्हा ती तिथून पळून आत जाते. तेव्हा अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत तिच्या मागे जात असतो, पण तेव्हा ती किचनकडे जाते. तेव्हा तिथला दुसरा वेटर येतो आणि म्हणतो की किचनमध्ये बाहेरच्यांना एंट्री अलाउ नाही, असं म्हणत अद्वैतला तो थांबवतो. आणि अद्वैत धावत घरी येतो आणि घरी आल्यानंतर पाहतो तर काय, समोर कला असते. ती कपड्यांच्या घड्या करत असते. तेव्हा मात्र अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत म्हणतो कसं शक्य आहे, हिला आत्ता मी कॅफेमध्ये बघितलं होतं आणि ही इथं कशी पोचली. कला पण त्याच्याकडे पाहत असते, कारण कलाने तर अगदी वाऱ्याच्या वेगाने धावत येऊन पुन्हा घरात आपल्या कामाला सुरुवात केलेली असते आणि अद्वैतलाच खोटं पाडलेलं असतं. म्हणजे अद्वैतला वाटू लागलेलं असतं की आता मला भास तर होऊ लागले नाही आहेत ना, मला सगळीकडेच खरे दिसते की काय, असं अद्वैतला वाटू लागलेलं असतं. तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कला ही रूममध्ये आलेली असते आणि तिने सानिकाला डिझाईन अजून दिलेल्या नसतात. त्यामुळं तिने डिझाईन देण्यासाठी सानिकाला कॉल करते. सानिका म्हणते की मॅडम तुमचा कॉल आला होता, पण तुमचं कालची परिस्थिती मी समजून घेतली, पण आता थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा सानिका असं म्हटल्यानंतर कला म्हणते काय झालं. तेव्हा सानिका सांगू लागते की मॅडम अद्वैत सरांनी डिझाईन आहेत ना त्या लवकरात लवकर मागितलेल्या आहेत. कसं तरी सरांचा कॉल आल्यानंतर मी त्यांना सांगितलेलं आहे की माझी मैत्रीण थोडी बिझी होती त्यामुळं, आणि तिने पाठवून ठेवलेल्या आहेत, पण तिला असं वाटलेलं आहे की काही करेक्शन करणं गरजेचं आहे, म्हणून त्या डिझाईन आज तुम्हाला देत नाही आहे, थोड्या वेळात तुमच्यापर्यंत त्या डिझाईन पोहोचतील, असं सांगितलेलं आहे, असं कलाला ती सांगते. तेव्हा कला म्हणते खरंच सानिका मला समजून घेतल्याबद्दल मी तुला लवकरात लवकर डिझाईन पाठवते, त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर कला म्हणते पण सानिका एक काम होतं, अगं मला डिझाईनचे पैसे मिळू शकतील का. तेव्हा सानिका म्हणते मॅडम थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे, अकाउंटंट 4 दिवसांसाठी सुट्टीवरती गेलेला आहे, अद्वैत सरांनी त्याला सुट्टी दिलेली आहे, त्यामुळं माझ्याकडेही पेमेंट आलेलं नाही, मग माझ्याकडे आलं की मी पाठवून देईल, फक्त 4 दिवस लागतील, असं म्हटल्यानंतर कला म्हणते की ठीक आहे. कला पण तिला काही आर्ग्यू करत नाही किंवा तू सरांकडे बघ मागून बघ वगैरे ती काहीच बोलत नाही. ती म्हणते की ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आणि सानिकाचं कला आणि सानिकाचं हे बोलणं चालू असतं. तेवढ्यात अद्वैत येऊन तिथं पाठीमागं उभा राहिलेला असतो. कलाला भीती वाटू लागते. अद्वैत म्हणत असतो की काय चाललं तुझं. आता कलाला कळलेलं असतं की अद्वैतला मी सानिकाशी जे काही बोललेले आहे ते कळलेलं आहे, म्हणजे मीच डिझायनर आहे ही गोष्ट आता अद्वैतला कळलेली आहे, म्हणून कला घाबरलेली असते. कला म्हणते मी तुला सांगणारच होते, पण चांदेकर ऐक ना, प्लीज ऐक ना. तेव्हा अद्वैत म्हणतो काय ऐकून घ्यायचं तुझं, खाली डायनिंग टेबलवर तू असं का केलेलं आहे, बरं झालं आबा तुला रागवले. त्यावरती कला म्हणते तू याबद्दल बोलत होता. तेव्हा अद्वैत म्हणतो का अजून काय आहे का, असं अद्वैत तिला बोलू लागतो. तेव्हा कला म्हणते की नाही तसं काही नाही आहे, नाही विचारलं तू याबद्दल बोलत होता का, असं एवढंच ती बोलते. तेव्हा अद्वैत तिला ओरडायला सुरुवात करतो. कला म्हणते की जाऊ दे ना, आबा मोठे आहेत घरातले, आबांनी ओरडलं तर मला वाईट नाही वाटत त्याचं, असं म्हणते. तेव्हा अद्वैत म्हणतो हो का, नाही इतर वेळी तर लय बोलत असते आणि आता पण तू ऐकवतच होतीस ना मला. त्यावरती अद्वैत म्हणतो तू पण तेच करते ना, तू पण मला ऐकवतच आहेस, तू कुठं सोडतेस, तुला तरी कुठं शांत बसू वाटतं, असं अद्वैत तिला बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतच्या डोक्यात हे सुरूच असतं, त्याची बडबड सुरू असते. तेव्हा अद्वैत म्हणतो मला काय तुझ्या एवढी तेवढीच कामं नाही आहेत, चल मला जायचं आहे. कला म्हणते हो मला पण कामं आहेत, मी काय रिकामटेकडी नाही आहे, असं कला अद्वैतला ऐकवू लागते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं
की अद्वैत तिला म्हणत असतो की हो बरोबर आहे, तुलाच काम आहेत ना, पण एक गोष्ट लक्षात ठेव, रिकामटेकडेपणा तूच करत असतेस. अद्वैत तिला पण ऐकवत असतो. कला पण म्हणत असते जा ना तू, जा, तुला ऑफिसला जायचं आहे ना, मग कशाला बडबड करतोस तू माझ्याजवळ, जा बरं तू, असं कला त्याला सांगत असते. अद्वैत पण आता ब्लेजर घेतो आणि तिथून तो जाऊ लागतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कलाचं हे नौटंकीपणा चालू असतो. तिला काही करून तिनं अद्वैतनं तिचं ऐकलं नाही आहे ना या गोष्टीची खात्री करून घ्यायची असते. ती तर झालेली असते. म्हणजे अद्वैत डायनिंग टेबलवरती जे घडलेलं आहे त्याबद्दल बोलत होता हेही कलाच्या लक्षात आलेलं असतं. आणि कलाच्या डोक्यात फक्त एकच असतं की एकदा का हा गेला तरच मला लवकरात लवकर डिझाईन करता येणार आहेत. जर हा असाच बोलत राहिला तर माझ्या डिझाईन पूर्ण होणं शक्य नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे संगीता आणि दिनकर बोलत असतात. तर संगीता म्हणत असते की अहो काजूला खूपच ताप आला आहे, तुम्हाला माहिती आहे ना, तिला ताप आला की तिची अवस्था काय असते, तिला काही उठताही येत नाही. तेव्हा बाबा म्हणतात की असू दे, तिला आराम करू दे, कारण ती झोपलेली उठलेलीही नाही ना, आराम करू दे तिला, आपण नंतर बघूया, असं बाबा तिकडे संगीताला सांगतात. म्हणतात की भांडारकर डॉक्टरांकडनं रॉकेटला सांगून तो औषधं मागवून घे आणि ते औषधं तिला दे, म्हणजे तिला बरं वाटेल, असं दिनकर संगीताला सांगत आहे. तेव्हा संगीता म्हणते की ती पैशाची जुळवाजुळव करायची आहे ना, 2 दिवसांनी आपल्याला हप्ता भरायचा आहे, तुम्ही काजूच्या कामावर जाऊन या, म्हणजे तिथं तिचा पगार मिळेल, मग ती ॲडजस्टमेंट झाली की बरं होईल ना, आपल्याला आपलं जे टार्गेट आहे ठरलेलं ते पूर्ण करता येईल. तेव्हा दिनकर म्हणतो की हो चालेल, मी कामावर जाता जाता तिथं आधी जाईल, त्यांना भेटेल आणि मग बघेल, असं तो सांगतो. तेव्हा संगीता म्हणते हे सगळं व्यवस्थित होते रे देवा. त्यानंतर इकडे दिनकर कॅफेमध्ये आलेला असतो, पण तिथला वॉचमन काही त्याला आत येऊ देत नसतो, कारण त्याला वाटत असतं की हा माणूस इथे काम मागायला आलेला आहे, या माणसाला काही इथलं काम जमणार नाही, असं त्या वॉचमनला वाटत असतं. तेवढ्यात मालकांना आवाज जातो. ते म्हणतात काय झालं आहे, तेव्हा ते म्हणतात की पाठवून दे. मग दिनकर त्या मालकांना भेटण्यासाठी जातो. दिनकर आत गेल्यानंतर तो मालकांना म्हणू लागतो की माझी मुलगी इथं कामाला येत होती ना काजल, तर ते म्हणतात की आज आली नाही आहे का ती. तेव्हा दिनकर म्हणतो की हो, तिची तब्येत ना ठीक नाही आहे, तिला ताप वगैरे खूप भरलेला आहे ना, म्हणून ती आलेली नाही, मी तेच सांगायला तुम्हाला आलेलो आहे. तेव्हा मात्र ते म्हणतात की का आलेली नाही ती, एकतर न सांगता कामावरून राहिलेली आहे आणि तुम्ही इथे येऊन सांगताय. तर दिनकर म्हणतो की अहो तिला खूप ताप आलेला आहे आणि तिचं ते पगाराचं थोडं झालेलं दिलं तर बरं होईल ना, थोडी पैशाची नोट होती. तेव्हा तो मालक म्हणतो एकतर तिनं टार्गेट पूर्ण केलेलं नाही, 100 पिझ्झाची डिलिव्हरी करायची असते आणि ती पूर्ण नाही झाली तर आम्ही त्या व्यक्तीला त्या आठवड्याचा पगार देत नाही, तो पगार पुढच्या आठवड्यात जातो. दिनकर म्हणतो अहो माझी पोरगी खूप कामाची आहे, करेल ना ती, फक्त ना आत्ता तुम्ही तिला समजून घ्या ना थोडंसं, आत्ता तिची ना तिला ताप भरलेला आहे, तिची परिस्थिती खूप वाईट आहे, तिला उठताही येत नाही, म्हणून तर मी सांगायला आलेलो आहे. तेव्हा दिनकर म्हणतो की आता तुमच्या मुलीसाठी मी नियम मोडायचा आहे का माझा, नाही, ते अजिबात चालणार नाही, काहीही झालं तरी मला ती कामावर आलेली असली पाहिजे, नाहीतर या आठवड्यात तिला पगार मिळणार नाही. आणि दिनकरला सांगतो की तुम्ही जा. दिनकरला बिचारायला वाईट वाटतं, कारण एकतर काजूची तब्येत बिघडलेली आहे, हा माणूस पैसे द्यायला तयार नाही, याचा हट्ट तर चालूच आहे की तिनं आली तरच पैसे मिळणार आहेत आणि आजचा कामाचा दिवस तिचा भरला पाहिजे, असं दिनकरला तो सांगत आहे. तेव्हा दिनकर म्हणतो की ठीक आहे. आता दिनकरकडे तिथून जाण्याशिवाय काहीच पर्याय नसतो आणि मग दिनकर म्हणतो की चालेल मी निघतो आणि दिनकर तिथून जायला निघतो. त्यानंतर इकडे कला डिझाईन पूर्ण करत असते, कारण काहीही झालं तरी तिला त्या डिझाईन लवकरात लवकर पूर्ण करून द्यायच्या असतात आणि कला हे सर्व मनापासून करत असते. कला ते डिझाईन पूर्ण होतात आणि त्यानंतर त्याचे जे फोटोज आहेत ते क्लिक करते आणि ते सानिकाला पाठवून देते, म्हणजे सानिकाला पण अद्वैत पोचायच्या आधी डिझाईन मिळाल्या तर तो ओरडणार नाही, असं कलाचं म्हणणं असतं. आणि जर अद्वैत पोचला आणि पुन्हाही डिझाईनला उशीर झाला तर अद्वैतचा दंगा सुरू होईल, असं कलाला वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कलाचं काम सुरूच असतं. कला काही केल्या कामातून अजिबात आजूबाजूला लक्ष देत नसते, कारण तिनं तिचं टार्गेट पूर्ण करण्यावरती कॉन्सन्ट्रेट करते. जेव्हा ती फोटो काढते आणि सानिकाला ते फोटो पाठवते त्यानंतर तिच्या डोक्यात येतं, कारण तिने मोबाईलमध्ये तारीख बघते आणि तिच्या लक्षात येतं की अरे आईबाबांना पण आज हप्ता भरायचा आहे ना 1-2 दिवसामध्ये. आणि हे जेव्हा तिच्या लक्षात येतं तेव्हा ती म्हणते की आता काय करायचं, आता काही करून काहीतरी ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे, कारण पैसे तर भरले पाहिजेत, अन्यथा ती लोक येऊन घरावरती जप्ती आणणार आहेत आणि घर बंद करणार आहेत, त्यामुळं काही करून हे पैसे आपल्याला गोळा करावेच लागणार आहेत, असं कलाचं म्हणणं असतं. कलाने इकडे डिझाईन तर आता सानिकाला पाठवलेले असतात आणि सुंदर अशा डिझाईन तयार झालेल्या असतात. कलाही खुश असते,
कलाला असं वाटत असतं की आता लवकरात लवकर पुढचे पैसे मिळले की माझ्यासाठी सगळं सोपं होऊन जाईल असं कलाला वाटत असतं. आणि कला त्या डिझाईन पाठवते. त्यानंतर तिने विचार करू लागते. ती म्हणते की एकदा आईला फोन करते, कारण तिने ती तारीख बघितलेली असते आणि तिला काळजी वाटत असते की काहीही झालं तरी हे टार्गेट पूर्ण झालं पाहिजे आणि आपल्याला आईबाबांच्या घरासाठी पैसे देता आले पाहिजेत असं कलाला वाटत असतं. तेव्हा संगीताला ती विचारते, अगं आई हप्त्याचं काय झालं? त्यावेळेस संगीता म्हणते, अगं करतोय जुळवाजुळव पण काही होईना गेलं आणि काजलची तब्येत खूप बिघडलेली आहे म्हणून आज ती त्या हॉटेलात काम करते ना, तिथे गेले होते आणि म्हणतो ते की ते पैसे मिळाले तर बरे होतील, पण तो तिचा मालक आहे ना, तो ऐकायलाच तयार नाही आहे. तो म्हणतो काय टार्गेट का काय असतं ना, ते पूर्ण केलं पाहिजे तरच ह्या आठवड्याचं जे पेमेंट आहे ते तिला मिळणार आहे. तिनं जर ते पूर्ण केलं नाही तर ऐकून घेतलं जाणार नाही असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे इकडे काजल आजारी आहे, काजलची तब्येत ठीक नाही. यामुळं कलाला धक्का बसलेला असतो. कला म्हणते, पण आता कसं होणार गं? आता तिला तर हालताही येत नाही. आपल्याला माहिती आहे ना तिला ताप आल्यावर तिची अवस्था काय झालेली असते. त्यावरती संगीता म्हणते, हो तेच ना, कळतच नाही आहे. तेव्हा कला म्हणते की काळजी करू नको, मी बघते काय करता येते ते असं कला संगीताला सांगू लागते. आणि संगीताला म्हणते की बघूया आपण काय करायचं आहे ते, होईल काहीतरी असं तिने शब्द दिलेला असतो. कलाला असं वाटत असतं की आपण काहीतरी ॲडजस्टमेंट करूया म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. म्हणून कलाने संगीताला हा शब्द दिलेला असतो आणि कला विचार करू लागते. कला म्हणते की ठीक आहे, एकदा मी सानिकाशी बोलून बघते. पेमेंटचं जर झालं तर सानिकाकडून पैसे मिळाले तर हे हप्त्याचं मॅनेज होऊन जाईल. मग ती सानिकाला कॉल करते आणि म्हणते की मी तुला डिझाईन पाठवलेले आहेत. तेव्हा सानिका म्हणते, खरंच ग्रेट आहात मॅडम. अद्वैत सर अजून ऑफिसला पोचलेलीही नाहीत, तोपर्यंत तुमच्या डिझाईन पोचलेल्या आहेत. तेव्हा कला म्हणते की हो, कारण काही झालं तरी तो चांदेकर कसं आहे तुला माहिती आहे ना, आणि मग तुझे अद्वैत सर तुला ओरडले असते, त्यामुळं डिझाईन पोचणंही तेवढंच गरजेचं होतं. आणि मग सानिका म्हणते की चालेल, थँक्यू मॅडम असं म्हणत ते कॉल ठेवते. पण कॉल ठेवत असते तेव्हा कला तिला म्हणते की पेमेंटचं बघितलंस का गं, होईल का? तेव्हा ती सांगू लागते की नाही मॅडम, तेवढं शक्य होणार नाही, कारण आत्ता ते अकाउंटंट आहेत ते सुट्टीवर गेलेले आहेत, त्यामुळं नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आणि 4 दिवस तर लागतील. तेव्हा कला म्हणते, कसं आहे इतक्या दिवस मी मागितलं नव्हतं ना, म्हणून मी आत्ता विचारत आहे. तेव्हा इकडे सानिका म्हणते की हो बरोबर आहे, पण आत्ता अकाउंटंट नसल्यामुळं ते देता येत नाही आहे असं सानिका स्पष्ट सांगते. आता इकडे कला विचार करू लागते की काय करावं लागेल नक्की, हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मला काय करावं लागेल. का मी आईला विचारू का काही ऑर्डर वगैरे आहेत का? मग त्या जर असतील तर मला दुसरं काहीतरी करता येईल, म्हणजे त्या ऑर्डर ज्या आहेत त्या जर मिळाल्या तर त्या रुखवताच्या ऑर्डर पूर्ण झाल्याने मला ते वरचं जे टार्गेट आहे पैशाचं ते पूर्ण करता येईल. पण कला म्हणते की आता वेळ खूप कमी आहे आणि एवढ्या कमी वेळात ऑर्डर कशा मिळणार, त्याचबरोबर ते ऑर्डर पूर्ण कशा करू, हा प्रश्न कलालाही पडलेला असतो. आणि कला तो प्रश्न स्वतःच विचार करते आणि म्हणते की नाही, ऑर्डरच्या कामाने हे काही पूर्ण होणार नाही, यासाठी वेगळं काहीतरी करावं लागणार आहे असा कलाच्या डोक्यात विचार येतो. आणि कला म्हणू लागते की मला काय वाटते माहिती आहे का? तेव्हा इकडे कला विचार करत आहे आणि अद्वैत इकडे दुसराच विचार करत आहे की आता या खरेची मजा घ्यायची, कारण ती स्वतःला खूप शहाणी समजत असते ना. आता बघतो ना नक्की तिचं काय चाललेलं आहे ते, असं अद्वैत विचार करू लागलेला असतो. आणि तो म्हणत असतो की काही झालं तरी आत्ता या खरेला मला दाखवून द्यायचं आहे की ती काही करू शकते आणि मी काय करू शकतो ते. काही झालं तरी मला तिला दाखवून देणार आहे मी की तिनं काय केलेलं आहे, कोणता गोंधळ घालून ठेवलेला आहे, हे मला तिला दाखवून द्यायचं आहे असं अद्वैतला वाटत असतं. म्हणून अद्वैत आता सानिकाला फोन करतो आणि सानिकाला सांगतो की तुझी जी मैत्रीण आहे ना, तिला म्हणा हे डिझाईन पाठवलेले आहेत ना, त्याचं ब्रीफ हवं आहे. लवकरात लवकर तिला सांग की ब्रीफ दे म्हणून, 10 मिनिटात मला पुढच्या ब्रीफ मिळालं पाहिजे, म्हणजे किती गोल्ड लागतं, काय होतं, या सगळ्या गोष्टी मला मिळाल्या पाहिजेत असं अद्वैत सांगतो. तेव्हा सानिका म्हणते, आत्ताच्या आत्ता? तेव्हा अद्वैत म्हणतो, हो आत्ताच्या आत्ता मला ते हवं आहे असं अद्वैत सांगत असतो. तेव्हा मात्र सानिकालाच धक्का बसतो की आत्ताच्या आत्ता कसं पॉसिबल आहे ब्रीफ देणं, आणि सर काय सांगत आहेत, हा प्रश्न तिला पडलेला असतो. पण इकडे आता तिला अद्वैतनं सांगितल्यामुळं तिने कलाला फोन करणार असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं
की रोहिणीला मात्र चैन पडत नसते. तिने मुद्दामच आता सरोजकडे आलेले असते, कारण तिला कळलेलं असतं की कलाचं जे वागणं आहे ते मुद्दाम चालू आहे. नक्कीच त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी बिनसलेलं आहे. म्हणूनच रजनीही आता इकडे आलेली असते आणि सरोजला म्हणत असते की सरोज वहिनी, मला तुझ्याशी बोलायचं होतं. सरोज म्हणते, हां बोल ना, काय झालं? तेव्हा ती म्हणते की माझ्याकडे नैना आली होती आणि नैना सकाळच्या भांडणाबद्दल सांगत होती. तुला माहिती आहे ना या दोघी बहिणी कशा आहेत त्या, आणि त्या आपल्या डोक्यावर मिरेवाट्याचीच कामं करत असतात, असं ती मुद्दामहून सांगत होती. त्यानंतर इकडे सरोज मात्र शांत बसत नाही. ती म्हणते की हो बरोबर आहे, पण मला काय म्हणायचं आहे, तुला तर इंटरेस्ट नव्हता म्हणून तू सांगितलं होतं ना, मग पुन्हा कशाला तो विषय काढतेस? पण सरोजला मात्र ते ऐकण्यात अजिबात इंटरेस्ट नसतो आणि सरोजने ते स्पष्टपणे सांगितलेलं असतं. इकडे कला कामाला सुरुवात करते आणि कला म्हणते की काहीही झालं तरी आता लवकरात लवकर मी आवरते घरातलं, 11:30पर्यंत माझं होईल. संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी करून ठेवता येईल. 7 वाजेपर्यंत संध्याकाळी मी येईल आणि तोपर्यंत अंजूलाही बेसिक तयारी करायला लावेल, म्हणजे आल्यानंतर माझं जेवण बनवून होईल. म्हणजे मी काजलच्या कॅफेमध्ये जाऊन काम करते, त्याचे पैसेही मिळतील आणि त्याचबरोबर आत्ता हप्त्याची जी नड आहे तीही भागवता येईल, असा कलाने विचार केलेला असतो. पण इकडे अद्वैतनं व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि त्याच वेळेस आता सानिकाने कलाला मेसेज केलेला असतो की मॅडम असं असं हे ब्रीफ हवं आहे आणि 10 मिनिटामध्ये ते हवं आहे. म्हणजे कलाच्या लक्षात येतं की हे सगळं ह्या चांदेकरने मुद्दाम तर केलेलं नसेल ना. इकडे मला व्हिडिओ कॉल केलेला आहे. व्हिडिओ कॉल केला कला त्याला वसकून बोललेली असते. त्यावरून मुद्दाम अद्वैत तिला ऐकवत असतो. अद्वैतचं असं म्हणणं असतं की जे काय चाललेलं आहे ना, खरे तू मुद्दामच करत असतेस. मला माहिती आहे की हे काय करणार आहेस ते, असं तो बोलत असतो आणि त्याच्या मनात जे चालू असतं ते त्याला वाटत असतं की खरे न अशाच पद्धतीनं काहीतरी गोंधळ घालणार आहे. आता मी बघणार आहे की ती कशी काम करत आहे. तिने आत्तापर्यंत खूप वेळा माझ्यापासून ह्या गोष्टी लपवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण आज मला कळेल की 10 मिनिटात कसं ब्रीफ देते ते. 10 मिनिटात जर हिच्याकडून ब्रीफ आलं नाही तर समजायचं आणि हिनं काम कसं करणार आहे, कारण मी तर आता हिला व्हिडिओ कॉल करून हिच्याशी बोलत बसलेलो आहे. कलाच्या हे चांगलंच लक्षात येतं. कला म्हणते असं आहे का? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मला बघायचं होतं ना तू काय बोलते, कशी काय करतेस नक्की. नाही रिकामटेकडी तर असते ना. कला म्हणते काय नाही, आवडते. कसं आहे, एक वेळ गादीवर असलेली बेडशीटवर असलेली गुढी चालेल, पण तुझ्या तोंडावरती इतक्या गुढ्या आहेत पण तुला बेडशीटवरची गुढी मात्र चालत नाही, असं कला बोलत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो हो का? तर कला सांगत असते घरातली कामं करते. आता हे झालं की किचनमध्ये जायचं आहे. माझ्या मागं काही कमी कामं असतात का? लोकांना वाटत नसलं तरी माझी कामं मात्र सुरूच असतात, ती कधीच बंद नसतात. मुद्दामूनच कलाला अद्वैत त्रास देत असतो आणि तिला बोलतं करत असतो. कला मात्र ऐकून घ्यायलाच तयार नसते. कलाचं चालूच असतं. कला म्हणत असते की नाही, काही झालं तरी कसं आहे माहिती आहे का, मला कामं करावीच लागतात ना. लोकांना वाटू दे किंवा न वाटू दे, त्यांच्या वाटण्याने न वाटण्याने मला काय फरक पडतो. कामं तर मला करावीच लागणार आहेत आणि ते मी करतच असते, असं कला अद्वैतलाच ऐकवत असते. अद्वैत म्हणत असतो म्हणजे? तेव्हा कला म्हणते की कसं आहे, तुला जर एवढंच माझ्यावर लक्ष ठेवावं वाटत असेल तर एक काम कर, सगळ्या घरात सगळीकडे CCTV कॅमेरे बसव ना, म्हणजे तुला प्रश्नच नाही. तू ऑफिसमध्ये बसलास तरी तुला हे करता येईल. एरवी मात्र चांदेकरला ऑफिसमध्येही खूप काम असतं आणि आज तोच चांदेकर इथे माझ्याशी निवांत गप्पा मारत बसलेला आहे, पण मी निवांत नाही ना. मला आता बेडरूममधलं आवरायचं आहे, ते आवरून झालं की किचनमध्ये जायचं आहे आणि माझ्या मागं कामं चालूच असतात, असं कला त्याला ऐकवत असते. पण अद्वैत मात्र ऐकून घ्यायला तयार नसतो. शेवटी कला मोबाईल उचलते आणि तिथे टेबलवरती लावून देते आणि मग ती बेडशीट बदलते, उशांचे कवर बदलते, असं अद्वैतला दाखवू लागते. अद्वैत मात्र पाहत असतो. अद्वैतला मज्जा घ्यायची असते. अद्वैतला फक्त एवढंच जाणून घ्यायचं असते की आता मी हिच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलतोय तर हिचं काम कसं पूर्ण करणार. हा एकच मुद्दा अद्वैतला असतो आणि कलाने तर कलाच्या पण लक्षात आलेलं असतं, म्हणून कलाने मुद्दामूनच हे सगळं चालू केलेलं असतं. अद्वैत म्हणत असतो की काही झालं तरी ही मला देऊ शकणार नाही ब्रीफ, कारण 10 मिनिटातले आता काहीच मिनटं शिल्लक राहिलेले आहेत आणि हिने जर मला ब्रीफ दिलं नाही तर मग ही पूर्णपणे अडकली, म्हणजे मी समजणार की ही कला चांदेकरच आहे जी डिझाईन बनवून देत आहे, असं अद्वैतचं म्हणणं असतं. कला म्हणत असते मला एक कळत नाही आहे चांदेकर, आज तुला काय फक्त माझाच चेहरा बघावा वाटतो खरे? नाही तुला असे भास तर होऊ लागलेले नाही आहेत ना? नाहीतर नंतर असं वाटायचं की मी तुला ऑफिसमध्ये पण दिसू लागलेले आहे आणि मला तुला माझा चेहराच पाहायचा आहे, म्हणूनच तू आता माझ्याशी असं कॉलवरती पण बोलत आहे, असं कला अद्वैतला ऐकवू लागते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो तसं काही नाही आहे आणि एवढंच काय तू बोलत असते का प्रत्येक वेळेस, असं तो कलाला चिडून बोलू लागतो. तेव्हा कला म्हणते नाही रे, मला वाटलं ना म्हणून मी विचारलं तुला.
कला तसाच मोबाईल हातात घेते आणि कपाट उघडते. त्यानंतर तिथलं काम करते आणि आवरतच ती आता खाली चाललेली असते आणि अद्वैत तिच्याकडे पाहत असतो. तोपर्यंत इकडे अद्वैतने सानिकाला बोलवलेलं असतं आणि किती वेळात ब्रीफ मिळणार आहे हे विचारलेलं असतं. लवकरात लवकर मला ब्रीफ हवा आहे आणि ते लवकरात लवकर द्यायला सांग. तेव्हा इकडे सानिकालाही धक्का बसलेला असतो. सानिकाला कळत नसतं की अचानक अद्वैत सरांना काय झालं, ते एवढे चिडलेले का आहेत, हा प्रश्न सानिकाला पडलेला असतो. तर सानिका म्हणते की सर मी सांगितलेलं आहे तिला, ती पाठवेल. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही, तुला मी सांगितलेलं आहे की मला 10 मिनिटात ब्रीफ हवा आहे आणि ते 10 मिनिटातच मिळालं पाहिजे. तेव्हा सानिका म्हणते की हो सर, असं ती सांगते आणि त्यानंतर तीही तिथून जाऊ लागते. अद्वैतच्या डोक्यात एकच असतं की आपण कलाला पकडायचं आहे आणि मग तिला दाखवून द्यायचं आहे की काहीही झालं तरी तिला आता पूर्णपणे पकडली गेलेली आहे, असं अद्वैतला वाटत असतं. आणि अद्वैत त्याच पद्धतीने काम करत असतो. आणि आता कला इकडे किचनमध्ये आलेली असते. पण कला पण खूपच हुशार असते. येताना तिने हुशारीने डायरी पेन सोबत घेऊन आलेली असते. मोबाईल हातात पकडलेला असतो आणि तिने अद्वैतला असं दाखवणार असते की तिनं तिथे काम करत आहे, पण तिने किचनचं काम करतानाच हे काम पूर्ण करणार आहे, हे अद्वैतला कळणारही नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता उद्याच्या भागामध्ये कला ही काजलच्या जागी कॅफेमध्ये काम करण्यासाठी गेलेली आहे. जेव्हा कला कॅफेमध्ये काम करण्यासाठी जाते तेव्हा तिला तिथे ऑर्डर द्यायला आलेला अद्वैत दिसतो. तेव्हा कलाला धक्का बसतो आणि अद्वैतला पण ती कला आहे हे येस सर म्हटल्यानंतर कळतं. आणि अद्वैत म्हणतो की ही तर खरे आहे, मग खरे इथं कामासाठी का आलेले आहे म्हणत तो कलाच्या मागे जाऊ लागतो. कला तिथे धडपडते, ठेचकळते. ही गोष्ट अद्वैतच्या चांगलीच लक्षात येते आणि अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत तसाच तिच्या मागे जाऊ लागतो, खरे खरे म्हणू लागतो. पण अद्वैत तिथे किचनमध्ये जाताना तिथला वेटर काही अद्वैतला समोर जाऊ देत नाही. तो म्हणतो की नाही सर, इथं किचन आहे आणि किचनमध्ये एंट्री नॉट अलाउड आहे, तुम्ही तिथे जाऊ शकत नाही, असं अद्वैतला सांगतो. अद्वैत धावतच घराकडे जातो. त्याला बघायचं असतं की घरी आल्यानंतर तिथे तरी खरे आलेले आहे का, म्हणून तो शोध घेऊ लागतो. पण पाहतो तर काय, घरात बेडरूमचा दरवाजा उघडल्या समोर त्याला कला दिसते आणि त्यालाच धक्का बसतो. तो म्हणतो की खरंच मला खरे सगळीकडे दिसायला लागले की काय, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.